ते आता निकाल लागायच्या अगोदर बोलले. मला वाटतं त्यांचं म्हणणं खरं ठरव, दुसरं काय. त्यांनी असा आरोप केला आहे की अमरावतीमध्ये नवनीत राणांचा पराभव हा निश्चित आहे. नवनीत राणाकडून फक्त 5 वर्ष नौटंकी झाली, त्यामुळे त्या जिंकणार नाही. त्यात काही नवल नाही आहे. हा गेल्या 5-6 महिन्यातले हे आरोप आहे आणि ते आता निकाल लागायच्या अगोदर बोलले. मला वाटतं त्यांचं म्हणणं खरं ठरव, दुसरं काय. भाऊ, परळीमध्ये बूथ कॅप्चरिंग केल्याच्या आरोपाचा व्हिडिओ आयोगाकडे सादर करण्यात आला. शरद पवार गटाकडून बूथ कॅप्चरिंगचा व्हिडिओ सादर करण्यात आलेला. काय वाटतं या सगळ्या याच्यामध्ये, आणि मागणी होत आहे की आता याची चौकशी झाली पाहिजे? लोकशाहीमध्ये खरं तर लोकांचा विश्वास सरकारप्रती, देशाप्रती कायम राहण्यासाठी ही निवडणूक असते. आणि मग त्या निवडणुकीमध्ये ही अतिशय स्पष्ट आणि तेवढंच मला वाटते निस्वार्थपणे आणि निपक्षपणे या निवडणुका झाल्या पाहिजे. त्या होताना दिसत नाही तेव्हा लोक हातात घेतात बरेचदा. ते होऊ नये. कुठलाही सत्ताधारी असू दे, भाजपवाले असू दे का काँग्रेसवाले असू दे, सत्ता आहे म्हणून तुम्ही निवडणूक आयोगाचा वापर करून घेण्याचा जर काही प्रयत्न होत असेल तर तो चुकीचाच आहे. तुम्ही या निवडणुकीत पाहिलं असेल, धर्म, जात आणि पैसा या 3 गोष्टी अतिशय ताकदीनं वापर झाला. मला वाटत नाही पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एखाद्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीसारखे किंवा नगरपालिकेसारखे खालच्या स्तरापर्यंत पैसे वाटप करून मतदान घेण्याचा पण प्रयत्न झालेला आहे. हा निश्चितच लोकशाहीसाठी येत्या काळामध्ये तो घातक ठरणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.